तर आजच्या सकाळची सुरुवात केली होती मी आवळा ज्यूस पिऊन आणि पतंजलीची बॉटल आणली होती. पित्त याने कमी होतं त्याच्यामुळे मी आजपासून हे ट्राय करणार आहे. आणि थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्याच्यामध्ये आवळा जे ज्यूस असतं त्याचे 2 चम्मच घातलेले आहेत आणि हे पिणार आहे. आणि सकाळी म्हटलं जानूला उठ बाई सकाळ झाली, पण नाही आमच्या बाईसाहेबांना अजूनही झोपायचंच आहे त्याच्यामुळे ती अजूनही झोपेतच होती. आणि आज आम्ही एका झाडाचं रिपोर्टिंग करायचं ठरवलं होतं ते म्हणजे ब्रह्मकमळाचं झाड. आणि हे झाड 3 वर्षाचं आहे आणि ते आम्ही एकच पान त्याचं कुंडीमध्ये लावलं होतं, कोल्हापूरमधून आणलं होतं. आणि आज ते 3 वर्ष झाले ते कुंडीमध्येच त्याची मुळं इतकी घट्ट पकडून बसलेली आहेत की ते कुंडीच्या बाहेर जे आहे ते ब्रह्मकमळाचं झाड निघत नव्हतं. जमिनीमध्ये लावावं म्हटलं म्हणजे छान असं मोठं होईल, त्यामुळे त्याला आम्ही ओढून काढायचं ठरवलं. आणि आम्ही ओढत असताना ते झाड काही निघलं नाही, पण मी मात्र नक्की पडले. पण अजून थोडेसे प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर ते फायनली झाड आम्हाला बाहेर काढता आलं. आणि मग आम्ही ते एका साईडला खड्डा करून त्याच्यामध्ये लावलं. त्याच्यानंतर मी आमच्या इथे वांग्याची काही झाडं होती तर त्याची छान अशी वांगी तोडली, इतकी सारी वांगी आली होती. आणि ही आहे आमची जानूबाई, तर तिला प्यायला पाणी दिलं होतं, तिनं पाणी सांडलं आणि अंग सगळं चिखलामध्ये भरून घेतलं, इतकी आगाव आहे. आणि जी वांगी तोडून आणली होती त्याची छान अशी वांग्याची भाजी बनवली, खूपच छान झाली होती. तर जेवणामध्ये होती वांग्याची भाजी, चपाती, कुरकुरे आणि दही. तर छान असं जेवण केलं. आणि त्याच्यानंतर काय मग दुपारी थोडंसं आमचं खेळायचं टायमिंग होतं. जानू तिची हड्डी घेऊन आली होती, आमच्या पप्पांनीही तिच्यासाठी एकदम लहान असताना हड्डी आणली होती, ती रबर सारखी आहे, तुटत नाही अजिबात. आणि ती मग आणून देते, आपण फेकायची अशी ती छान खेळत असते. आणि मग संध्याकाळच्या वेळेला आमच्या इथे ना मेंढ्या आल्या होत्या, तर मी पहिल्यांदाच आमच्या इथे मेंढ्या आलेल्या पाहिल्या. आणि मग संध्याकाळी एका ठिकाणी वास्तूक होती त्याच्यामुळे गेलो आणि जेवण करून घरी येत होतो. तर तिथेच एका घरामध्ये हे छान असं लव बर्ड होतं. याआधी मी सुद्धा असे छोटे छोटे लव बर्ड पाळले होते, पण आता माझ्याकडे नाहीये. आजचा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.